काळ्या काचेच्या गाडीतून पाठवणी व्ही.के. सिंगला नाश्ता जेवण रात्री 1 तास मॅच पाहू दिली. रोहित पवारांचा संताप. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्या व्ही.एस.आर. कंपनीवर आरोप करत आमदार रोहित पवार यांनी या कंपनीविरोधात मोठ्या प्रमाणावर टीका केली. या पार्श्वभूमीवर काल गुरुवार दिनांक 5 व्ही.एस.आर. कंपनीचे मालक आर.के. सिंग यांना CIDने चौकशीसाठी बोलवले. त्यानुसार काल आर.के. सिंह हे पुण्यातील CIDच्या कार्यालयात हजर झाले. काही तास चौकशी करून त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र आता आमदार रोहित पवार यांनी शुक्रवार दिनांक 6 सोशल मीडियावर पोस्ट करून CIDच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. CIDच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी आलेल्या आर.के. सिंह यांना एखाद्या पाहुण्यासारखी वागणूक दिली असं रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यानंतर आता माध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. व्ही.के. सिंग हा पोलिसांना भेटायला आला तेव्हा त्याला क्रिकेटची मॅचसुद्धा पाहायला दिली, पोलीस स्टेशनमध्ये दाखवली अशी माहिती मिळते आहे. पोलिसांनी त्याला VIP ट्रीटमेंट दिली आहे असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी पक्षाने जास्त ताकद लावायला हवी कारण ते सत्तेत आहेत. त्यांनी आणखीन जास्त ताकद लावली पाहिजे. त्यामुळे आपल्याला दादांना नक्कीच न्याय देता येईल. राजकारणाशी ज्यांचं काही घेणं देणं नाही ते सुद्धा आवाज उठवला पाहिजे. अजितदादा यांना न्याय मिळेल. 2019ला विमान अपघात घाटकोपरला झाला. तोही विमान अपघातच होता, पण तिथे किरीट सोमय्या गेल्यानंतर तेव्हा गुन्हा दाखल झाला. त्या FIRमध्ये आणि या FIRमध्ये काहीच फरक नाही आहे. जर अजितदादांच्या मृत्यूबाबतचा FIR पोलीस प्रशासन घेत नसेल तर मग याला आपण काय म्हणणार? सत्तेत आहेत, त्यांनी याबाबत थोडी ताकद लावून सगळं केलं पाहिजे. पण आधी FIR तर होऊ द्या. जरा दिल्लीत जाऊन काही मोठ्या नेत्यांसोबत बोलून पाठपुरावा केला तर नक्कीच फायदा होईल असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. काल जेव्हा व्ही.के. सिंग आला 11-11:30 वाजता व्ही.के. सिंग या कार्यालयामध्ये आला होता. पत्रकार इथं आले होते. पोलिसांकडनं पत्रकारांच्या प्रती फार चुकीच्या पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी दिली असं आम्हाला कळालं. पत्रकारांना आत घेतलं नाही. व्ही.के. सिंगची गाडी आणि त्याची सिक्युरिटीची गाडी ही आत घेण्यात आली होती. तुम्ही जर बघितलं असेल त्याची जी सिक्युरिटी आहे व्ही.के. सिंगची, त्यांच्याकडे AK-47 अशी बंदूक तिथं होती. आता व्ही.के. सिंग आलाय कशाला? तर इंट्रोगेशनसाठी आलाय. कुठं आलाय? महाराष्ट्राच्या CIDच्या प्रमुख कार्यालयामध्ये आलाय. आता CIDच्या म्हणजे पोलिसांच्या प्रमुख कार्यालयामध्ये आल्यानंतर त्याच्याबरोबर AK-47 घेऊन जर तिथं गार्ड्स असतील आणि AK-47 आत घेतली गेली, म्हणजे जिथं पत्रकारांना परवानगी नाही, आमच्या पदाधिकाऱ्यांना परवानगी नाही, आमच्या गाडीला परवानगी नव्हती. आता कुठेतरी आत वाद झाल्यानंतर आमची एक गाडी आत पाठवली, पण तिथं व्ही.के. सिंगला परवानगी दिली गेली, AK-47ला परवानगी तिथं दिली, त्याच्या गार्डला परवानगी दिली. आणि मग नंतर तुम्ही बघितलं असेल येताना व्ही.के. सिंग दिसला, पण जाताना मात्र व्ही.के. सिंग कुठे दिसला नाही. तो कुठल्या गाडीत गेला? पोलिसांच्या गाडीत गेला का? काळ्या गाडीत गेला का? मग तो तिथं असणाऱ्या जे सतर्क आपले सगळे पत्रकार आहेत त्यांना का नाही दिसला? त्याला का वाचवलं गेलं? तो पत्रकारांसमोर का नाही आला? का त्याला त्याचा चेहरा लपवायचा होता? का त्याला कुठली तरी भूमिका लपवायची होती? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.